श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आज रात्री हा संदेश ऐकत असताना तुझ्या आजूबाजूला शांतता असू दे. दिवसभराच्या थकव्याने, अपमानाने, अपयशाने, न ऐकलेल्या वेदनांनी तुझं मन जड झालं असेल. पण बाळा, ही रात्र साधी नाही. आजची रात्र तुझ्या आयुष्याला वळण देणारी आहे. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलंस, कोणालाच न सांगता, कोणालाच न दाखवता. आजपर्यंत तू हसत राहिलास, पण आतून तुटत गेलास. लोकांनी तुला मजबूत समजलं, पण त्यांना माहीत नव्हतं की प्रत्येक रात्री तू उशावर डोळे पुसत झोपायचास. आज रात्री मी तुझ्याशी थेट बोलतोय, कारण तू मनापासून मला हाक दिलीस. तुला वाटतं ना सगळं संपलंय? तुला वाटतं ना की आता काहीच उरलेलं नाही? पण स्वामी म्हणतात, जिथे माणसाची आशा संपते तिथून माझं काम सुरू होतं. आजपर्यंत जे घडलं ते तुझ्या शिक्षेसाठी नव्हतं, ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तुझ्या आयुष्यातले लोक बदलले, नाती बदलली, स्वप्न बदलली, पण तू अजूनही उभा आहेस. हेच तुझं सामर्थ्य आहे. आज रात्री हा संदेश ऐकून झोपलास तर उद्याचा दिवस वेगळाच असेल, कारण आज तुझ्या नशिबात एक नवीन अध्याय लिहिला जातोय. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलंय, मी तुझी झोप उडताना पाहिलीय, मी तुझ्या डोळ्यातलं पाणी मोजलंय. तू कोणालाही न सांगता माझ्याशी मात्र बोलत राहिलास. म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. आज रात्री झोपण्याआधी मनात एकच वाक्य ठेव, स्वामी, आता सगळं तुमच्या हातात. उद्याचा दिवस लगेच चमत्कार घेऊन येईलच असं नाही, पण बाळा, उद्यापासून गोष्टी हलायला सुरुवात होईल. अडलेले रस्ते उघडतील, मनातली भीती कमी होईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू आतून शांत होशील. शांत माणूसच मोठे बदल पाहतो. आज रात्री हा संदेश ऐकताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या जवळ उभे आहेत. लोक तुला विचारतील, आज वेगळाच का दिसतोस? आणि तू उत्तर देणार नाहीस, कारण काही गोष्टी शब्दात सांगायच्या नसतात, त्या फक्त अनुभवायच्या असतात. स्वामी म्हणतात, आता तू एकटा नाहीस. आजची रात्र संपेल आणि उद्याचा सूर्य वेगळ्या आशेने उगवेल. आता हळूच डोळे बंद कर, श्वास घे, सोड आणि मनात म्हण, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यामागे एक अर्थ होता. तू ज्याला अपयश समजलास तोच अनुभव आज तुला आतून परिपक्व बनवतोय. लोक तुला समजून घेऊ शकले नाही, कारण प्रत्येकाच्या नशिबात प्रत्येकाचं दुःख समजण्याची ताकद नसते. तू मात्र सगळं शांतपणे सहन केलंस. हेच तुझं खरं पुण्य आहे. आजपर्यंत तू जे मागितलंस ते लगेच मिळालं नाही, म्हणून तुझं मन कधी कधी देवावरही रागावलं. पण स्वामी म्हणतात, तू रागावलास तरी माझ्यावरच रागावलास. याचा अर्थ तुझा विश्वास कधीच तुटला नाही. आजची रात्र तुझ्या आयुष्यातील एक सीमा आहे. या पलीकडे गेल्यावर जुन्या वेदना तुझ्या सोबत येणार नाहीत. तू पुढे चालशील, जड मन नाही तर शांत मन घेऊन. तुला माहिती आहे का, तू ज्या गोष्टींसाठी रडलास त्या गोष्टी आता हळूहळू सुटू लागणार आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळतील, काही प्रश्न आपोआप मागे पडतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच आज तुझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालंय. हे हलकेपणच बदलाची पहिली खूण आहे. उद्या सकाळी उठल्यावर सगळं लगेच बदललेलं दिसणार नाही, पण तुझ्या आत एक वेगळी जाणीव असेल. भीती कमी झालेली असेल आणि आशा नकळत डोळ्यात उतरलेली असेल. तुझं मन आज स्वीकारते की सगळं आपल्या हातात नसतं, आणि जे आपल्या हातात नाही ते देवाकडे सोपवण्यातच खरी शांती असते. स्वामी म्हणतात,
आज तू जे सोडतोयस तेच उद्या तुला मुक्त करणार आहे. तू तुझ्या वेदना सोडतोयस, तुझी अपराधी भावना सोडतोयस आणि स्वतःवरचा संशयही सोडतोयस. आता तुझं मन शांत आहे, कारण तू लढणं थांबवलं नाहीस, फक्त स्वतःला जपायला शिकलास. हेच खरं बळ आहे. उद्याचा दिवस वेगळा असेल, कारण तू आज वेगळ्या मनानं झोपायला जातोयस. मन बदललं की नशीब बदलायला वेळ लागत नाही. स्वामी तुझ्याकडे पाहतायत आणि म्हणतायत, बाळा, आता काळजी करू नकोस. तुझ्या वाटेवरचं ओझं मी उचललंय. आज ही रात्र तुझ्या आयुष्यातील दुःखाचं शेवटचं पान नाही, पण आशेच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तू शांत आहेस, कारण तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत आणि हे जाणणं पुरेसं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात असे क्षण आले जिथे तू स्वतःलाच प्रश्न विचारलास, मी चुकीचा आहे का? मी कमी पडलोय का? पण सत्य असं आहे, तू कधीच कमी नव्हतास. परिस्थिती जड होती आणि तू त्या ओझ्याखाली दबून गेलास. हे अपयश नाही, हा संघर्ष आहे. संघर्ष करणारा माणूसच खऱ्या अर्थानं जिवंत असतो, कारण ज्याने कधीच लढाई लढली नाही तो कधीच स्वतःला ओळखू शकत नाही. आजपर्यंत तू जे सहन केलंस ते कोणालाही सांगता आलं नाही, कारण प्रत्येकाला आपलं दुःख सांगावं इतकं जग समजूतदार नसतं. पण स्वामी समजून घेतात. ते तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या अश्रूंना जास्त ऐकतात. तू कधी देवाकडे काही मागितलंस आणि ते मिळालं नाही, तेव्हा तुला वाटलं देवही मला विसरला. पण स्वामी म्हणतात, मी विसरलो नव्हतो, मी फक्त थांबवलं होतं, कारण तू जे मागत होतास त्यापेक्षा खूप मोठं तुझ्यासाठी तयार होतं. आज तुझं मन थोडंसं हलकं आहे, कारण तू आतून थकलास आणि थकलेला माणूस खऱ्या विश्वासाच्या जवळ असतो. आता तू देवाशी व्यवहार करत नाहीस, आता तू फक्त सोपवतोयस. आणि जेव्हा माणूस सोपवतो तेव्हाच त्याचं आयुष्य देवाच्या हातात जातं. उद्यापासून तुझ्या विचारांची दिशा बदलेल. तू समस्या पाहशील पण घाबरणार नाहीस. तू प्रश्न पाहशील पण कोसळणार नाहीस, कारण आज तू आतून मान्य केलंयस, मी एकटा नाही. स्वामी तुझ्यासोबत आहेत. म्हणूनच तुझ्या मनातली भीती हळूहळू वितळतीये. तुला माहिती आहे का, भीती नाहीशी झाली की योग्य निर्णय आपोआप मिळतात आणि योग्य निर्णय नशिबाची दिशा बदलतात. आजची रात्र तुझ्या मनातील गोंधळ शांत करते. उद्या सकाळी तू वेगळ्या नजरेनं जग पाहशील. जग तसंच असेल, लोक तसेच असतील, पण तू बदललेला असशील. आणि एक बदललेला माणूस आपलं आयुष्य बदलायला फार वेळ घेत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा हात धरलाय, तू चालत राहा. वाट कितीही कठीण असली पडू दे, मी उचलायला इथेच आहे. आज तू शांत आहेस, कारण तू स्वतःला दोष देणं थांबवलंयस. हीच शांतता उद्याच्या बदलाची सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंदाची गोष्ट नसते, ते शिकवणुकीचं पुस्तक असतं. प्रत्येक पानावर काहीतरी शिकवणारं असतं. तू काही पानांवर रडलास, काही पानांवर गप्प बसलास, पण पुस्तक बंद केलं नाहीस, हेच तुझं धैर्य आहे. तुला कधी कधी असं वाटलं, मी सगळ्यांसाठी करतो पण माझ्यासाठी कोणीच नाही. हा विचार मनात आला आणि तू आतून कोसळलास. पण स्वामी म्हणतात, जे लोक सगळ्यांना सांभाळतात त्यांनाच देव सर्वात जास्त जवळून पाहतो, कारण त्यांची परीक्षा सर्वात कठीण असते. आज तुझ्या मनात प्रश्न कमी आहेत आणि स्वीकार वाढतोय. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे शहाणपण. जे आपण बदलू शकत नाही ते देवाकडे सोपवणं आणि जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणं, हेच खरं जीवन आहे. उद्यापासून तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी जगशील. आणि जो माणूस शांत असतो तो चुकीच्या ठिकाणी थांबत नाही. तुला काही गोष्टी उशिरा मिळाल्या, कारण त्या मिळाल्यावर तू त्या सांभाळू शकेल इतका परिपक्व व्हावास, म्हणून स्वामी थांबले. आज तू जे सहन केलंस
त्याचं फळ तुला वेगळ्या रूपात मिळणार आहे. कदाचित तसंच नाही, पण त्याहून चांगलं. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या वेळेआधी काहीच देत नाही, कारण लवकर मिळालेलं सुख माणसाला मोडतं आणि योग्य वेळी मिळालेलं सुख माणसाला घडवतं. आज तुझ्या मनात हळूहळू स्थैर्य येतंय. स्थैर्य म्हणजे थांबणं नाही, स्थैर्य म्हणजे धावण्यातही मन शांत असणं. उद्या सकाळी तू जागा झाल्यावर जर ही परिस्थिती तशीच असली तरी तुझी नजर वेगळी असेल. तू अंधार पाहशील, पण प्रकाश शोधायला शिकलेला असशील. स्वामी तुझ्या सोबत आहेत, म्हणूनच तुझ्या वाटेवरचे काटे हळूहळू कमी होत जातील आणि जे राहतील ते तुला अधिक सावध, अधिक मजबूत बनवतील. आजची रात्र तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला सावरण्यासाठी आहे. तू सावरतोयस, हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. तू आज शांत आहेस कारण तू स्वतःला समजून घेतोयस, आणि जो माणूस स्वतःला समजतो तो आयुष्यालाही समजून घेतो. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य तुझी परीक्षा घेतं तेव्हा ते तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं देत नाही. तू जिवंत राहिलास हेच सांगतं की तुझ्यात ते सहन करण्याची ताकद होती. तू अनेकदा स्वतःला विचारलंस, हे सगळं माझ्याच बाबतीत का? पण प्रत्येक जखम तुला वेगळं बनवते आणि वेगळेपणाच तुझ्या भविष्यातील आशीर्वाद असतो. आजपर्यंत तू जे गमावलं ते कायमचं गेलं असं नाही. काही गोष्टी नवीन रूपात परत येतात. काही लोक जुन्या जागी येत नाहीत, पण त्यांची जागा अधिक योग्य लोक घेतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतलं ते तुला कमकुवत करण्यासाठी नव्हतं, तर तुला चुकीच्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी होतं. आज तुझ्या मनात कृतज्ञतेची छोटीशी भावना जन्म घेते. कृतज्ञता मोठी असावी लागत नाही, ती खरी असली की पुरेशी असते. उद्या तू उठल्यावर तू प्रत्येक गोष्टीसाठी नाही, पण जे आहे त्यासाठी धन्यवाद म्हणशील, आणि हेच तुझ्या आयुष्याचं गुपित आहे. स्वामी म्हणतात, तू खूप काळ फक्त टिकून राहिलास, आता जगायची वेळ येते. जगणं म्हणजे आनंद नाही, जगणं म्हणजे अर्थ. तुझ्या आयुष्यातला अर्थ आता स्पष्ट होऊ लागतोय. तू कोणासाठी महत्वाचा आहेस हे तुला कळू लागलंय, आणि जेव्हा माणूस स्वतःचं महत्त्व ओळखतो तेव्हा तो स्वतःला कमी लेखत नाही. आज तुझं मन हळूहळू उघडतंय. जुन्या भीती बाहेर पडतायत, नव्या शक्यता आत येत आहेत. स्वामी तुझ्या सोबत आहेत, म्हणूनच तू परिस्थितीच्या कैदेत नाहीस. तू परिस्थितीपेक्षा मोठा आहेस. आजची रात्र तुला काही देऊन जाते. ते काही दिसणार नाही, पण ते जाणवेल. मनातला भार कमी झालेला जाणवेल. उद्या जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील, मी इतकं सगळं सहन केलं आणि तरीही उभा राहिलो. ही जाणीवच तुझा आत्मविश्वास बनेल, आणि आत्मविश्वास तुझ्या वाटेवरचे दरवाजे आपोआप उघडेल. स्वामी म्हणतात, मी तुला सोडलेलं नाही, मी तुला घडवत होतो, आणि जे घडतं ते कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवून ठेवतं, कारण पुढची वाट दाखवायची असते. तू जिथे अडकलास तो शेवट नव्हता, ते वळण होतं. तू आजपर्यंत ज्या ठिकाणी अपयश पाहिलंस तिथे स्वामींनी तयारी केली होती, कारण मोठ्या गोष्टी नेहमी शांतपणे घडतात. गोंगाट फक्त माणूस करतो, देव नाही. आज तुझ्या मनात थोडी तरी आशा उरली, आणि तीच आशा तुझ्या उद्याची बीज आहे. आशा लहान असली तरीही चालते, पण ती जिवंत असली पाहिजे. उद्या तुला काही संकेत मिळतील. कदाचित एखादा फोन, कदाचित एखादा शब्द, कदाचित एखादी संधी. ती मोठी वाटणार नाही, पण ती खरी असेल. स्वामी म्हणतात, मी तुला मोठं देण्याआधी लहान गोष्टी स्वीकारायला शिकवतो, कारण ज्याने लहान गोष्टी जपल्या नाहीत तो मोठं सुखही सांभाळू शकत नाही. आज तू आतून तयार होतोयस. तुझं मन आता पडत नाही, ते स्थिर होत चाललंय, आणि स्थिर मन योग्य दिशा ओळखतं. तू आज स्वतःला इतरांशी तुलना करणं थांबवलंस. हीच तुझी खरी प्रगती आहे.
कारण तुलना माणसाला तोडते आणि स्वीकार माणसाला घडवतो. स्वामी म्हणतात, मी तुला माझ्याच मार्गावर चालायला लावतो. तो मार्ग कदाचित हळू असेल, पण तो सुरक्षित आहे. आज तुझ्या आयुष्यात घाई कमी झाली आहे. घाई कमी झाली की चुका कमी होतात, आणि चुका कमी झाल्या की जीवन सुरळीत चालायला लागतं. उद्या तू जे करशील ते परिपूर्ण नसेल, पण ते प्रामाणिक असेल, आणि प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. मला माहिती आहे, कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की पुढे काय होणार याची भीती वाटते. कधी नाती तुटतात, कधी विश्वास तुटतो, कधी आपल्या माणसांकडूनच मनाला खूप वेदना मिळतात. आणि त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो, स्वामी, मी इतकं सहन का करतोय? माझ्या लेकरांनो, जीवनात येणाऱ्या प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आपल्याला आनंद देण्यासाठी, आणि काही लोक येतात आपल्याला एक मोठा धडा शिकवण्यासाठी. म्हणून जे लोक तुम्हाला सोडून गेले, ज्यांनी तुमचं मन दुखावलं, त्यांच्यावर राग धरू नका. कारण कधी कधी देव काही लोकांना दूर करतो, जेणेकरून तुमच्या आयुष्यात चांगले लोक येऊ शकतील. माझ्या लेकरांनो, तुमचं मन खूप मोठं ठेवा. जगात काहीही कायमचं नसतं. ना दुःख, ना अडचणी, सगळं बदलत असतं. आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा, सूर्य उगवण्याआधी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. तसंच तुमचं आयुष्य. आजची रात्र कदाचित कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्की सुंदर असेल. फक्त विश्वास ठेवा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. दररोज मन शांत करून माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हे नाव फक्त शब्द नाही, ही एक शक्ती आहे. ही शक्ती तुमचं मन शांत करेल, तुमच्या आयुष्यात नवी आशा देईल. माझ्या लेकरांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलंय, तेव्हा एकदा डोळे बंद करून माझं नाव घ्या. मी तिथेच असेल, तुमच्या सोबत, तुमच्या पाठीशी. कारण माझं एक वचन आहे, जो भक्त मनापासून मला हाक मारतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. म्हणून धीर सोडू नका, विश्वास सोडू नका. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस नक्की येतील. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलतोय. कदाचित तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात अजूनही काही वेदना असतील. कदाचित काही गोष्टी अशा असतील ज्या तुम्ही कोणालाच सांगू शकत नाही. कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला वाटतं आता पुढे काहीच उरलं नाही. स्वप्न तुटलेली असतात, नाती तुटलेली असतात, आणि मन पूर्णपणे रिकामं झालेलं असतं. पण माझ्या लेकरांनो, अगदी अशा क्षणीच देव तुमच्या आयुष्यात नवा मार्ग तयार करत असतो. तुम्हाला कदाचित दिसत नाही, पण प्रत्येक अंधारानंतर नवा उजेड जन्म घेत असतो. लक्षात ठेवा, सूर्य मावळतो म्हणून तो कायमचा हरवत नाही. तो पुन्हा उगवण्यासाठीच थोड्या वेळासाठी लपतो. तसंच तुमच्या आयुष्यातलं सुखही आहे. आज ते दिसत नसेल, पण ते कायमचं हरवलेलं नाही, ते पुन्हा येणार आहे. माझ्या लेकरांनो, कधी कधी तुम्ही स्वतःलाच दोष देता. कदाचित माझीच चूक असेल, कदाचित मीच योग्य नाही. पण असं कधीच विचारू नका. कारण देवाने तुम्हाला जसं बनवलंय तसे तुम्ही खास आहात. तुमचं आयुष्य निरर्थक नाही. तुमच्या आयुष्याला एक मोठा अर्थ आहे, जो अजून तुम्हाला दिसलेला नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. जेव्हा जेव्हा तुमचं मन खूप भारी होईल, तेव्हा डोळे बंद करा आणि शांतपणे एकदा माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ.
या नावात इतकी शक्ती आहे की मनातला अंधार हळूहळू दूर होतो. तुम्हाला पुन्हा जगण्याची ताकद मिळते. माझ्या लेकरांनो, मी तुमच्यापासून दूर नाही. तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत आणि प्रत्येक आशेत मी आहे. कारण मी आहे स्वामी समर्थ आणि माझं वचन कायम आहे. जो भक्त मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा राहत नाही. म्हणून धीर ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्की येणार आहेत. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, तुम्ही हा संदेश इथेपर्यंत ऐकला म्हणजे तुमच्या मनात अजूनही आशेचा एक छोटासा दिवा जळतोय. कदाचित आयुष्यात खूप गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. कदाचित ज्या लोकांवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला सर्वात जास्त दुखावलं. कधी कधी माणूस इतका तुटतो की त्याला स्वतःचं आयुष्यही ओझं वाटायला लागतं. पण माझ्या लेकरांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव कोणाचंही आयुष्य विनाकारण बनवत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे एक मोठा अर्थ आहे. आज तुम्हाला कदाचित फक्त दुःख दिसत असेल, पण उद्या याच अनुभवांमुळे तुम्ही खूप मजबूत बनाल. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या प्रत्येक वेदनेने तुम्हाला काहीतरी शिकवलं. म्हणून भूतकाळाबद्दल दुःख करू नका, कारण गेलेला काळ परत येत नाही, पण येणारा काळ तुमच्या हातात असतो. माझ्या लेकरांनो, आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विश्वास. स्वतःवर विश्वास, देवावर विश्वास आणि चांगल्या उद्यावर विश्वास. ज्या क्षणी तुम्ही विश्वास सोडता त्या क्षणी मनाचा प्रकाश कमी होतो, पण ज्या क्षणी तुम्ही पुन्हा उभे राहता त्या क्षणी तुमचं नशीबही बदलायला सुरुवात होते. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला कधीही हरवू देऊ नका. तुमच्या मनात प्रेम ठेवा, दुसऱ्यांसाठी चांगला विचार करा आणि रोज मनापासून माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. हे नाव फक्त मंत्र नाही, ही एक शक्ती आहे. ही शक्ती तुमच्या आयुष्यात शांती आणू शकते, तुमच्या मनात नवी ताकद देऊ शकते. माझ्या लेकरांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीच तुमच्यासोबत नाही, तेव्हा लक्षात ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत. कारण मी आहे स्वामी समर्थ आणि माझं एक वचन आहे. जो भक्त श्रद्धेने माझं नाव घेतो त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझत नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, धीर ठेवा, विश्वास ठेवा आणि आयुष्याकडे पुन्हा नव्या आशेने पहा. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ अजून यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, जर तुम्ही हा संदेश इथेपर्यंत ऐकला असेल तर समजा तुमच्या मनात अजूनही श्रद्धेचा प्रकाश जिवंत आहे. आयुष्यात कितीही अंधार असो, पण जिथे श्रद्धा असते तिथे आशेचा दिवा कधीही विझत नाही. माझ्या लेकरांनो, कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य इतरांपेक्षा खूप कठीण आहे. इतर लोक आनंदात दिसतात, त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असतं आणि तुम्ही मात्र संघर्ष करत असता. पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची कथा वेगळी असते. कोणी आज हसत असतो, पण त्यानेही काल खूप अश्रू ढाळलेले असतात. म्हणून स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांशी करू नका. तुमचा मार्ग वेगळा आहे आणि तुमचं नशीबही वेगळं आहे. माझ्या लेकरांनो, जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुःख कायमच राहत नाही. जसं पावसाचं वादळ काही वेळाने शांत होतं, तसंच आयुष्यातील संकटही एक दिवस नक्की संपतात. फक्त त्या वेळेपर्यंत धीराने उभं राहायचं असतं. तुम्ही जेवढं सहन केलंय
ते पाहून मला अभिमान वाटतो, कारण प्रत्येकाला इतकी ताकद नसते. माझ्या लेकरांनो, आता तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे. आजपासून रोज सकाळी आणि रात्री फक्त 1 मिनिट शांत बसा आणि प्रेमाने माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. हे नाव तुमच्या मनात शांती आणेल, तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन हलकं होतंय, तुमच्या आयुष्यात नवे मार्ग उघडतायत. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. कारण मी आहे स्वामी समर्थ. आणि माझं वचन आहे, जो भक्त मनापासून मला स्मरतो त्याच्या आयुष्यात आशा कधीच संपत नाही. म्हणून आयुष्याकडे पुन्हा नव्या विश्वासाने पहा. आजचा दिवस कदाचित कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्की सुंदर असेल. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, एक सत्य नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक अंधारानंतर उजेड येतो आणि प्रत्येक कठीण काळानंतर चांगले दिवस नक्की येतात. आज तुम्ही जे सहन करता आहात तेच उद्या तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनेल. कधी कधी देव तुमची थोडी वाट कठीण करतो, कारण त्याला माहीत असतं की तुम्ही त्यासाठी योग्य आहात. तुम्ही खूप मजबूत आहात. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या प्रत्येक वेदनेने तुम्हाला आणखी मजबूत बनवले. माझ्या लेकरांनो, आयुष्यात कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात काहीही थांबवू शकत नाही. आणि जेव्हा त्या विश्वासासोबत श्रद्धा असते तेव्हा चमत्कार घडायला वेळ लागत नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात प्रेम ठेवा, दुसऱ्यांसाठी चांगलं करा आणि रोज श्रद्धेने माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. या नावात एक दिव्य शक्ती आहे. ही शक्ती तुमच्या आयुष्यात शांती आणेल, तुमच्या मनातील भीती दूर करेल, तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक संघर्षात, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्या सोबत आहे. कारण मी आहे स्वामी समर्थ. आणि माझं वचन आहे, जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझत नाही. म्हणून धीर ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्की येणार आहेत. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, जर तुम्ही हा संदेश अजूनही मन लावून ऐकत असाल तर मला खात्री आहे की तुमच्या मनात श्रद्धा अजूनही जिवंत आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. काही स्वप्न तुटली, काही नाती तुटली आणि काही वेळा विश्वासही तुटला. त्यावेळी मनाला खूप वेदना होतात, कारण ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच कधी कधी आपल्याला सर्वात जास्त दुखावतात. पण माझ्या लेकरांनो, या जगात एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. ज्यांनी तुम्हाला दुखावलंय ते तुमचं नशीब ठरवत नाहीत. तुमचं नशीब देवाच्या हातात आहे. कधी कधी आयुष्यात काही लोक येतात फक्त आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी. ते आपल्याला शिकवतात की स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे. माझ्या लेकरांनो, तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या व्यर्थ जाणार नाहीत. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, देवा, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. म्हणून आज जे काही घडतंय त्याबद्दल निराश होऊ नका. कारण कधी कधी देव आपल्याला तिथून दूर नेतो जिथे आपल्यासाठी काहीच चांगलं नसतं आणि आपल्याला त्या मार्गावर नेतो जिथे आपल्या आयुष्यात
खरं सुख असतं. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. जेव्हा तुमचं मन खूप भारी होईल तेव्हा फक्त एकदा डोळे बंद करा आणि प्रेमाने माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेल्या मनाला पुन्हा उभं करू शकते. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक छोटासा दिवा सगळा अंधार दूर करू शकतो. माझ्या लेकरांनो, धीर ठेवा. आजचा दिवस कदाचित कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्की सुंदर असेल. कारण मी आहे स्वामी समर्थ आणि माझं वचन आहे, जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याला मी कधीही एकटं सोडत नाही. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, आयुष्य कधी कधी खूप कठीण वाटतं. काही वेळा माणूस इतका तुटतो की त्याला स्वतःवरच विश्वास उरत नाही. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी माणूस पूर्णपणे तुटल्यासारखा वाटतो त्याच क्षणी देव त्याला पुन्हा उभं करण्याची तयारी करत असतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय ते व्यर्थ नाही. प्रत्येक वेदनेने तुम्हाला काहीतरी शिकवलंय. प्रत्येक संघर्षाने तुम्हाला मजबूत बनवलंय. आज तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अंधारच अंधार आहे. पण माझ्या लेकरांनो, अंधार कायमचा नसतो. अंधार फक्त तेव्हाच असतो जोपर्यंत प्रकाश येत नाही. आणि तुमच्या आयुष्यातला तो प्रकाश लवकरच येणार आहे. फक्त एक गोष्ट करा, तुमच्या मनात श्रद्धा जिवंत ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलंय तेव्हा शांतपणे डोळे बंद करा आणि प्रेमाने माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. या नावात अशी शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करू शकते. तुमच्या मनातील भीती दूर करू शकते. तुमच्या आयुष्यात शांती आणू शकते. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. कारण मी आहे स्वामी समर्थ आणि माझं वचन कायम आहे. जो भक्त श्रद्धेने माझं नाव घेतो त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझत नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्या विश्वासाने पहा. आजचा दिवस कदाचित कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्की सुंदर असेल. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, आज मी तुमच्याशी शेवटचे काही शब्द बोलणार आहे. तुम्ही इतक्या वेळापासून हा संदेश ऐकत आहात म्हणजे तुमच्या मनात श्रद्धेचा प्रकाश अजूनही जिवंत आहे. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. ज्या स्वप्नांसाठी आपण मेहनत करतो ती स्वप्न तुटतात. ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवतो तेच आपल्याला सोडून जातात. आणि त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो, देवा, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख काय? माझ्या लेकरांनो, हे लक्षात ठेवा, देव कधीही कोणालाही विनाकारण दुःख देत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. जसं वादळानंतर आकाश स्वच्छ होतं तसंच दुःखानंतर आयुष्यात आनंदही येतो. आज तुम्हाला अंधार दिसत असेल, पण अंधार कायमचा नसतो. कारण अंधार फक्त तेव्हाच असतो जोपर्यंत प्रकाश येत नाही. आणि तुमच्या आयुष्यातला तो प्रकाश लवकरच येणार आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास जिवंत ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे देवाचा आशीर्वाद असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात तेव्हा डोळे बंद करा आणि प्रेमाने माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ.
या नावात इतकी शक्ती आहे की तुटलेलं मनही पुन्हा उभं राहू शकतं. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी श्रद्धा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत, तुमच्या प्रत्येक अश्रूत मी तुमच्या सोबत आहे. कारण मी आहे स्वामी समर्थ. आणि माझं वचन आहे, जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीही विझत नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, धीर ठेवा, विश्वास ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातला सुंदर काळ अजून यायचा आहे. माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामींच्या SC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग, सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.